नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मीरा भाईंदरमधील प्रकार. मराठी महिला उद्योजिकेला परप्रांतीय महिलेकडून धमकी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली दखल. कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरूच. हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदी नाहीत पण आकडे आहेत. 58 लाख नोंदींपैकी 12 लाख लोकांना प्रमाणपत्र दिले. विखे पाटलांची माहिती. बीडमध्ये शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे. वाढत्या महागाईचा काळे झेंडे दाखवून निषेध. नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डान्स चॅम्पियनशिपमध्ये श्रीजा पाटीलची सुवर्ण भरारी. देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा. बदलापूरमध्ये टीओडी मीटरवरून महाविकास आघाडी आक्रमक. महावितरण कर्मचाऱ्यांकडून नागरिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. कंपनी आणि महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. भोंदू राजेंद्र गडगेला अखेर 42 दिवसांनंतर जामीन. मंत्रतंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा. पोलिसांच्या ढिसाळ तपासामुळे जामीन. फिर्यादी रंजना गवांदे यांचा आरोप. माणगावच्या रायगड किल्ले महामार्गावर खासगी बसचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्यालगतच्या बॅरिगेटला जाऊन धडकली. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती. लखनौच्या चारबाग रेल्वे स्टेशनवरील शेडचा भाग कोसळला. 3 जण जखमी. हावडा 2 एक्सप्रेसची वाट पाहत असताना घडली घटना. नाशिकच्या बागलाण पंचायत समितीत अधिकारी गायब. अधिकाऱ्यांच्या टेबल खुर्च्या रिकाम्या. नागरिकांना काम न होताच परतावं लागलं. बुलढाण्यात घराचं बांधकाम सुरू असताना अंगावर भिंत कोसळली. जावई आणि सासऱ्याचा मृत्यू. परिसरात मोठी खळबळ. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.